कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना विभाग त्याच्या वादग्रस्त कार्यपद्धतीने नेहमी चर्चेत असतो। नुकतेच नगररचना विभागाच्या 2 कर्मचाऱ्यांना जमीन आरेखन घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे। अजून एका प्रकरणामुळे नगररचना विभागाच्या कर्मचाऱ्यांचा भ्रष्ट कारभार उघड झाला आहे। डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी केलेल्या तक्रारीतून बांधकामधारक मंजूर आराखड्यानुसार मार्जिन ठेवत नाहीत अशीच अनेक अवैध बांधकामे शहरात सुरू असून त्याबाबत तक्रारींकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले जात आहे। तसेच यामध्ये नगररचनाकार व सहाय्यक संचालक नगररचना हे अशा बांधकामांना पाठीशी घालत असल्याचा आरोप महेश निंबाळकर यांनी केला। आपल्या इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा नगररचना विभाग जो आहे ना, तो संपूर्णपणे भ्रष्टाचाराने हे पोखरलेला आहे। आत्ताच 2-3 दिवसापूर्वी नगररचनामधील काही सर्व्हेयर आणि जे अधिकारी काय आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याच्या बातम्या आम्ही बघितल्या। त्या अनुषंगानेच मला आता तुम्हाला एक सांगायचं आहे की आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये नगररचना विभागातर्फे एक नवीन स्कॅम चालू केले की काय असं आम्हाला आता जाणवायला लागले। कारण अनधिकृत बांधकामावर ज्यावेळी कारवाई केल्या जातात आहेत, कुठेतरी आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाया होतात आहेत आणि आता त्याच्यातून मग काय पळवाट काढायची, तर आता नगररचना विभागाचे अधिकारी आणि जे कोण कर्मचारी आहेत त्यांना आपल्या हाताशी धरून हे जे नगर विकासक किंवा भूमाफी आहेत यांनी एक नवीन स्कॅम चालू केला आहे की परवानगी काढायची, परंतु परवानगीनुसार त्याच्यामध्ये सामायिक अंतर अशी जे ठेवायचं असतं ते ठेवायचं नाही किंवा आणखीन काही त्याच्यावर आणखीन 1-2 माळे आणखीन वरती असेच अनधिकृतपणे चढवायचे असं स्कॅम चालू केलं या लोकांनी। मी आता माझ्याकडे एक कायरे रोडची तक्रार आहे, एक अमय इन्क्लू म्हणून अमय सोसायटी म्हणून आहे, त्या अमय इन्क्लू काहीतरी नवीन नाव दिले त्यांनी तुम्ही जर बघितलं तर मी तक्रार त्यांना सहाय्यक संचालक आहेत आणि आयुक्त 21/5 रोजी मी तक्रार केलेली आहे। त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचे सहाय्यक संचालक यांनी त्याच्यावर कारवाई नाही केलेली आहे। त्यांनी काय तो हे आहे की सामायिक अंतर कुठल्याही प्रकारचं पाळलेलं नाही आहे। त्या बिल्डिंग बांधताना बाजूच्या बिल्डिंग आहेत त्या ज्यावेळी ते हे करत होते, खोदकाम चालू होतं, त्या अक्षरशः बाजूच्या बिल्डिंगच्या थरथर हे व्हायच्या। आमच्याकडे कंप्लेंट आल्या होत्या, तर मी त्यावेळी तक्रार केली होती की बाबा याचे जे काय आहे ते बाबा यांची सामायिक अंतर न ठेवता हे बिल्डिंगचं काम चालू आहे। तर सहाय्यक संचालक मॅडमनी जे कोण नगररचनाकार आहेत किंवा पाहणी अहवाल नवीन मागवून तुम्ही त्याच्यात एक बांधकाम अनधिकृत ठरवा, परंतु सहाय्यक संचालकांनी कुठल्याही प्रकारचं याच्यावर कारवाई केलेली नाही आहे। त्या बिल्डिंगला अनधिकृत ठरवली आहे ना, त्यांनी सर्व्हेवरवर कोणत्या कारवाई केली ना नगररचनावर कारवाई केली। नंतर मी प्रधान सचिव जे आपले नगर विकास विभागाचे आहेत गोविंदराज यांच्याकडे पण मी त्यांची मागणी केली आणि संचालक जे आहेत पुणे विभाग त्यांच्याकडे पण मागणी केली। आत्ता नवीन आयुक्त आहेत इंदुराणी जाखड मॅडम, त्यांच्याकडेही मागणी केली, पण अजूनपर्यंत सहाय्यक संचालक मॅडमनाही फाटीशी घालण्याचं काम होतं आहे का काय असं मला जाणवू लागले। कारण हा एकच प्रकरण नाही आहे, असंच प्रकरण तुमचं रामनगरमध्ये जे आहे ते तुमच्या तांदूळ बाजारची गल्ली तिथे पण आहे। सामायिक अंतर अजिबात सोडलेलं नाही आहे। म्हणजे नवीन स्कॅम आता चालू केला आहे। कुठेतरी अनधिकृत बांधकामं बंद होत असताना हे जर नवीन सामायिक अंतर न हे करता ते लोक हे करतात आहेत आणि वरती एक्स्ट्रा आणखीन 1-2 माळे चढवतात आहेत। तर ह्याकडे कुठेतरी आयुक्त मॅडमनी लक्ष घालावं। माझ्या तक्रारी आता आयुक्त मॅडमना 28/11/2023ला मी तक्रार केली आहे जाखड मॅडमना, पण त्याच्यावर पण मॅडमनी कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतलेली नाही आहे। तर या जे कोण नगररचनाकार आहेत, सर्व्हेयर आहेत आणि सहाय्यक संचालक आहेत यांच्यावर माझ्या अर्जाची दखल घेऊन मॅडमनी लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि तिथले जे कोण नागरिक असतील जे रूम घेणारे आहेत तर त्यांना एक दिलासा द्यावा असं माझं म्हणणं आहे।